नमस्कार मंडळी, मी मृदा झरेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सेलेब टॉक्स विथ मृदा. मंडळी, ज्यांनी शिक्षक बनून आपल्याला मोकळा श्वास घ्यायला शिकवला, दुनियादारीचा सूत्रधार बनून आपल्या आयुष्यात आला, संघर्ष करून एक कोच बनून आपल्या सर्वांना विजेतेचा मार्ग दाखवला आणि वेळ आली तेव्हा क्लासमेट सोबत धुमतू धमालही केली, अशा बहुगुण संपन्न अभिनेता सुशांत शेलार यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर चला मुलाखतीला सुरुवात करूया. तर मंडळी, मी मनापासून स्वागत करते सुशांत शेलार यांचे. नमस्कार, मी सुशांत शेलार. सर, पहिले तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्ही लहानपणापासूनच राजकारणात तुमची आवड निर्माण झाली आहे आणि लहान वयात तर आम्ही तर म्हणजे मस्ती आणि ह्या सगळ्यात आम्ही बिझी असायचो. तर तुम्हाला इतक्या लवकर हे डिसिजन्स घेणं किंवा मॅच्युरिटी एवढ्या लवकर येणं, तर त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? मी मुळात या दोरवरील सारख्या गिरण गावामध्ये लहानाचा मोठा झालो आणि चाळ संस्कृती आमची, त्याच्यामुळे आमच्या या गिरण गावामध्ये पहिल्यापासून शिवसेनेचा हा प्रभाव राहिला. बरोबर. आणि त्यावेळेला माझे 2 दादा होते, समीर राणे, महेश बोबाटे. महेश दादा आता नाही आहे, पण त्यांच्या बरोबर मी शिवसेनेच्या शाखेत जायला लागलो आणि वयाच्या 8व्या-9व्या वर्षी वामनराव माडेंचे लोकसभेला उभे होते, तेव्हा पोस्टर लावण्यासाठी पूर्वी पेपरचे पोस्टर यायचे आणि ते लावण्यासाठी त्यांच्याबरोबर मी जायला सुरुवात केली. हळूहळू माईकवरती बोलायची संधी मिळाली आणि ती एक आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर शाळेत ॲक्टिंगचं एक थोडंसं आवड होती, त्याच्यामुळे मग पहिलं व्यावसायिक नाटक माझं साधारणतः मी 12 वर्षाचा असताना 1992 साली मराठी रंगभूमीवरती आलो. त्याच्यात विजय चव्हाण, आशालता वारकरकर यांच्या मुलाचं काम केलं. प्रवास आणि राजकीय असा तुम्ही अगदी लहान वयात सुरू केला. तुम्ही लहानपणापासूनच हे दोन्ही उत्तम मॅनेज करत आले. तुम्ही आत्ताही तुमचे मूवीज येतात, मालिका येतात, तुम्ही अजूनही थिएटर वगैरे सगळं त्यात तुम्ही आता सोशल वर्कही इतके करताय, तर तुम्ही दोन्ही लाईफ मॅनेज कसं करू शकता? मॅनेज करायला लोक 10 गोष्टी मॅनेज करतात, या 2च गोष्टी अजून 10 गोष्टी मॅनेज करायच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण करायची इच्छाशक्ती ठेवली तर निश्चितपणे त्यातून मार्ग निघतो. आपली इच्छा असली पाहिजे आणि आपली करायची वृत्ती असली पाहिजे. परमेश्वर आणि आपले प्रयत्न आपल्याला मार्ग देत जातात. तुम्ही नेहमीच वोकल राहिलेला आहात तुमच्या मतांबद्दल, म्हणजे की तुम्ही बाळासाहेबांचे फॉलोवर आहात, तुम्ही एकनाथ शिंदेंना सपोर्ट करता आणि त्यामागे नंतर तुम्ही कितीतरी वैद्यक विनामूल्य उपचार वगैरे सुद्धा केलेले आहात रुग्णांसाठी आणि रक्तदान शिबिर वगैरे पण केलं आहे. तर एवढे पुण्य कमवलं आहे तुम्ही आणि अजून आता तुमचे काय पुढचे काय प्लॅन्स आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आपण करू का शकतो तर आपल्या मागे एक स्ट्रॉंग माणूस कोणीतरी उभा असेल तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत जोडलो गेलो आणि त्यांच्या सपोर्टमुळे ते खंबीरपणे पाठीशी उभं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. नाहीतर हॉस्पिटलमध्ये मदत मिळवून देणं किंवा कुठल्याही रुग्णाला मदत मिळवून देणं याच्यासाठी एक पाठबळ लागतं आणि ते पाठबळ मला नेहमी शिवसेनेने आणि आता मी शिवसेना पक्षाचा सचिव या नात्यानं या मराठी चित्रपटसृष्टीतल्याच लोकांना असं नाही, पण माझ्या विभागातल्या मी ज्या लोकपर्यंत विभागात तिकडच्या पण लोकांना जेव्हा मदत हवी असते तर ती मदत करण्याचं धाडस का होतं, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या मागे कुठेतरी एक खंबीर माणूस उभा आहे आणि ते म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सर, फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायला गेलं, तुम्ही इतके सारे रोल्स केले आहात, कधी कधी असं नाही म्हणजे की तुम्ही कोणत्याही रोलला कमी नाही समजलं. कधी कधी तुम्ही देऊळ बंद असो ह्याच्यात तुम्ही 2-3 मिनिटाचा रोल समजा
केले. तर मग असे रोल स्वीकारताना मग तुम्हाला त्यावेळी काय वाटतं? नाही, मला नाही काय वाटत, कारण रोल हा रोल आहे. त्याची लेंथ बघण्यापेक्षा त्याची क्वालिटी काय आहे हे बघणं जास्त जरुरी. सो असं काय तुम्हाला कोण कमी लेखत नाही. तुम्ही 2-3 मिनिटाचा रोल केला तर तुम्हाला आता मोठे रोल मिळणार नाही असं होत नाही. तुमची 2-3 मिनिटात पण तुमचं काम बोललं पाहिजे, आणि तुमचं काम बोललं तर आणि लक्ष वेधण्यावाले कामं केले तुम्ही सगळ्यांनी. हा, चांगली झाली आपल्या हातून. देवाची कृपा, नटराजाची. तुम्ही थिएटरमध्येही काम केलंय, मालिकांमध्येही केलंय, मूव्हीजमध्ये केलंय आणि आता वेब सिरीजमध्येही केलंय. तुम्ही म्हणजे तुम्ही सगळं बघितलंय, म्हणजे किती फास्ट इव्हॉल्व्ह झालंय सगळं ही इंडस्ट्री. तर मग आता तुम्हाला काय वाटतं अजून पुढे कुठपर्यंत जाईल? फास्ट झाली आहे म्हणण्यापेक्षा आता खूप ऑप्शन्स, आणि लॉकडाऊन मध्ये तर लोकांना OTT शिवाय पर्यायच नव्हता. त्याच्यामुळे लोकांकडे आता खूप ऑप्शन्स आहेत, आणि त्या ऑप्शनमुळे थोडासा मराठी प्रेक्षक जो आहे तो एकतर खूप असा चुकंद आहे, तो असं उगाच जाऊन काय बघत नाही. आणि त्याला सिनेमा बघायला आणणं किंवा नाटक बघायला आणणं हा खूप मोठा टास्क आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या कलाकृती निर्माण होणं आणि त्या चांगल्या कलाकृतीचा आपण भाग असणं हेच आपल्या हातात. आणि मला असं वाटतं की कलाकारांसाठी सुद्धा खूप दरवाजे उघडे झाले, आणि सोशल मीडियाच्या माध्यमामुळे तर खूप कलाकार आता लोक एक्सप्लोअर करू शकतात. आमच्या वेळेला ऑडिशन द्यायचं झालं तर घरातून निघून ट्रेननी जाऊन कांदिवली, गोरेगाव, मालाड इथे फोटोग्राफ्स फिरून द्यायला लागायचे. आता व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया, फेसबुक, इन्स्टा याच्यामुळे तुम्ही फॉरवर्ड करू शकता, या सगळ्या गोष्टी करू शकता. सो लोकांना आता ऑडिशन सुद्धा आपण स्वतः करून पाठवून देऊ शकतो. सो खूप गोष्टी उपलब्ध आहेत. आता नुकसान आणि लॉकडाऊनचं जसं तुम्ही म्हणालात, आता प्रेक्षक मोस्टली तरी थिएटरमध्ये जात नाही, ते वेट करतात आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर आल्यानंतर मग मूव्हीज बघतात. मग OTT आता फ्युचर वाटतोय की लोकांना आपल्याला अजून थिएटरकडे आकर्षित करणं? थिएटरकडे लोकांना आकर्षित करायलाच हवं. तुमच्या सिनेमात तेवढी ताकद असायला पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की मी हा सिनेमा OTTवरती नाही बघणार, मी थिएटरमध्ये जातो. सो मला असं वाटतं की जे काही ताकदवाले सिनेमे आहेत, ज्या सिनेमांमध्ये ताकद आहे, ते सिनेमे जरी OTTवरती आले किंवा OTTवरती येणार असले तरी सुद्धा लोक ते सिनेमे हाऊसफुल करतात. बरोबर. तुम्हाला काय जास्त आवडतं, मूव्हीज किंवा थिएटर, म्हणजे नाटक का मालिका का वेब सिरीज? कुठल्याही कलाकाराला तुम्ही विचारलं तर तो थिएटरचा असेल तर निश्चितपणे तो नाटकच म्हणेल. कारण त्याला लाईव्ह प्रतिक्रिया, लाईव्ह प्रतिसाद मिळत असतो. आणि नाटकाचा शो नाही होतो, नाटकाचा प्रयोग होतो. म्हणजे मी कितीही अट्टहास केला आणि मी कितीही ठरवलं की मी पुढच्या प्रयोगाला हा डायलॉग असाच घेईन, तरी मी तो घेऊ शकतो. त्याच्यात काही ना काहीतरी एका सेकंदाचं होईल का होईल किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा का होईल, काही ना काहीतरी चेंज झालेला असतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रयोग करायला एक गंमत आहे. सो जे कोणी थिएटरमधून आलेत ते निश्चितपणे नाटकच म्हणतात. मला आता तुम्हाला विचारावं असं वाटतं की आता नुकताच फ्रेंडशिप डे पण झालं, तर एखाद्या इंडस्ट्रीमधले किंवा तुमचे नॉर्मल कॉमन फ्रेंड्समध्ये असं कोण फ्रेंड आहे का ज्यांनी तुम्हाला कायम साथ दिली, किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राला कायम नेहमी साथ मला दिली? दुनियादारीत जे मित्र माझे आहेत ते आधीपासूनच आहेत. जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीची माझी जास्त घट्ट मैत्री ही दुनियादारी पासून झाली. संजय दादा आधीपासून, मी दादा म्हणतो त्याला, पण तो आम्हाला मित्रासारखाच, भावासारखा वागतो, आणि भाऊच आहे मी म्हटलं तर वावगं ठरणार. सो आमची ही जी टीम आहे, संतोषची आणि माझी मैत्री जवळजवळ गुजीरवाण्या घराच्या आधीपासूनची आहे. सो सई तामणकर ही आणि मी जवळजवळ आता 22-23 वर्ष होऊन गेली असते मैत्रीला. सो ही सगळी मंडळी पहिल्यापासून आहेत. माझ्या चाळीतली मित्रमंडळी आहेत लहानपणापासून. अजून आहेत कॉन्टॅक्टमध्ये? हो, ही समोरच माझी चाळ आहे. अच्छा. त्याच्यामुळे माझं चाळीत आजही घर आहे, मी आजही तिथे जातो आणि आजही मी घरात जाऊन बसतो. आणि माझे मित्र आहेत, मी तिथे दहीहंडीच्या प्रॅक्टिसला कालच जाऊन आलो. सो ही मित्रच माझी कमाई आहे.
आयुष्यात काय कमवलं हे जर का मला तुम्ही विचारलं तर मी माणसं कमवली असं म्हटलं तर ते वावगत आहे. तर आता तुम्ही जसं म्हणालात दहीहंडीची तुम्ही प्रॅक्टिस करताय वगैरे, मी म्हणजे बघितलं की तुम्ही प्रत्येक सण, कोणताही उत्सव असो, तो आपला हिंदू सण असो किंवा नाताळ असो किंवा कोणताही सण असो, तुम्ही तितक्याच जोराने साजरा करता. तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सगळ्या सणांविषयी? बघ, मी आता जिथे आपण बसलोय ज्या घरात, ते माझं घर, आता मी इथे राहतो ते आहे शिवडी विधानसभा मतदारसंघ. माझं चाळीतलं घर आहे ते समोर, ते वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे लोडपर्यंत. हे शिवडी विधानसभा जरी असलं तरी याला लोडपर्यंत दिलाय रोड म्हणतात. तर हे जे सगळं बघतेस हे लालबाग, म्हणजे हे अभिज्ञ पॉवर आहे. ते जे बघतेस ते लालबागचा राजा जिथे बसतो ते आहे. ते जे आहे ते ITC आहे, म्हणजे ते परळ एरिया, हा लालबाग एरिया, हा लोडपरळ एरिया आणि तो वरळी. आमचं सगळं जे आहे हे आत्ता टॉवर तुला दिसत आहे, पूर्वी आमच्या लहानपणी हे सगळे मिलचे भोंगे होते. म्हणजे मिलचे जे मोठे मोठे भोंगे असतात ना, ते सगळे भोंगे असायचे. सो हे आम्ही भोंगे बघत बघत मोठे झालो. त्याच्यामुळे आमचा भोंगा जो आहे स्वतःचा, तोही सामाजिक कार्य किंवा ऍक्टिंग, म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे होतात, पूर्वीपासून होत आलेल्या. वेशभूषा स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, दांडियाची स्पर्धा, नृत्य स्पर्धा, या सगळ्यामध्ये सहभाग घेत 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 मग सोशल ऍक्टिव्हिटीज, शिवसेना, आई वडील दोघंही शिवसैनिक. सो मग ती एक कुठेतरी शेजारच्या घरात काय झालं तर पहिलं आपण धावून जायचं, ही आमची शिकवण. माझ्या घरचे कोणी नसतील तर मला हॉटेलमध्ये जायला चाळीत लागत नाही, चाळीत राहत असणाऱ्या माणसाला. शेजारची काकू आपोआप येऊन विचारते, अरे बाळा घरचे आज नाही तर जेवायला ताट पाठवून देऊ का घरी येतो. ही आमची संस्कृती आहे. आजही रविवारी शेजारी चिकन असेल तर कोंबडीवडे पाठवून देतात. अशा वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि ह्याच वातावरणामध्ये मला कायम राहायचं आहे. काय होतं ना, मार्ग मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं. लोकांमध्ये खूप गुण असतात, म्हणजे खूप माझ्यापेक्षा पण खूप लोक टॅलेंटेड आहेत, पण मार्ग, सो स्वामींच्या रूपाने तो मला मार्ग मिळाला. आणि मार्ग मिळून माणसं भेटत गेली, ती संबंध होत गेले. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ना रिलेशनवरती खूप काम मिळतं. तुमचे संबंध कसे आहेत, तुम्ही कसं वागता, कसं बोलता, तुम्ही कसे रिलेशन्स टिकवता, त्याच्यावरती तुम्हाला खूप काम मिळतं. मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. संजय जाधव यांच्याबरोबर काम केलं, मी गिरीश मोहिते यांच्याबरोबर काम केलं, मी दिवंगत राजीव पाटील यांच्याबरोबर काम केलं, मी समीर कक्कडबरोबर काम केलं, खूप दिग्दर्शकांबरोबर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. म्हणजे मी हिरोचं काम केलं, मी रोमॅन्टिक काम केलं, मी विलनचं काम केलं, मी गुंडाचं काम केलं, मी इन्स्पेक्टरचं काम केलं, मी विनोदी भूमिका केल्या, मी इमोशनल भूमिका केल्या, मी भावाची भूमिका केली, तशीच विलनची भूमिका केली. असं खूप काही करायची संधी मला परमेश्वराने दिली, त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. सर, आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या पात्रांमध्ये बघितलं आहे आणि हे सगळे, हे तुम्ही कॅरेक्टर झाला, हा तुमचा एक कॅरेक्टर झाला, पण त्याच्यानी आम्ही तुम्ही कसे आहात माणूस म्हणून हे आम्हाला नाही कळत. तेच आम्ही बिग बॉस थ्रू तुम्हाला आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा बघितलं तेव्हा आम्ही तुम्हाला अपार्ट फ्रॉम कॅरेक्टर तुम्हाला जज केलं की म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. तर आम्हाला त्यात असं मला पर्सनली जसं जाणवलं की तुम्ही खूप इमोशनली स्ट्रॉंग आणि मॅच्युअर पर्सन आहात. तर मग आणि माणूस म्हणून आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही की मी म्हणजे तुम्ही कसे आहात? कुठलाच माणूस हा 100% परिपक्व नसतो, तसा मीही. मी इमोशनल आहे कारण मी माणूस आहे. मी दगड असतो, आपण असं म्हणतो दगडालाही पाजरतो. सो मी दगडाची तुलना सुद्धा करू शकतो, पण दगडाला जर का पाजर फुटतो तर मी ते माणूस होतो. त्यामुळे आपल्याला इमोशनल, खोटं वागणारी माणसं कदाचित इमोशनल नाही होऊ शकत. मी इमोशनल राहिलोय, हे बिग बॉस मध्ये सगळ्यांनी बघितलं आणि मी आहे. पण ही एक चांगली गोष्ट पण माणूस म्हणून मला असं वाटतं की असावं ना, नॉट नेसेसरी की पुरुषाने रडलं म्हणजे तो खूप असा कमकुवत झाला किंवा कमजोर झाला. पुरुष सुद्धा माणूसच आहे. तो मलाही संवेदना आहेत, मलाही काही गोष्टी वाटतात आणि त्या अनुषंगाने मी इमोशनल
आहे याचं अत्यंत मला आवडते गोष्ट की मला एक्सप्रेस करावं असं वाटतं आणि मी एक्सप्रेस होतो. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी तसं राहिलं तर खूप बेटर राहील आणि जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल. निश्चित आपल्याकडनं काही चुकून अनावधानानं चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी होतात. सो मी असं समजत आलो की जे काही माझ्या हातून चांगलं होतं ते स्वामींची कृपा आणि जे काही वाईट घडतं ते माझे कर्म. आजच्या युवाला तुम्हाला काय मेसेज द्यावा? काय खूप एक्सप्लोअर करायला मिळत आहे तुम्हाला आणि त्या संधी दडवू नका. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करत राहा आणि तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ते करिअर म्हणून करायला मिळालं तर डेफिनेटली ते प्रयत्न करा. कारण खूप लोकांना असं वाटतं की मी स्पोर्ट्समन व्हावं पण त्याला बँकेत नोकरी करायला लागते किंवा कॉर्पोरेटमध्ये नोकरी करायला लागते. खूप लोकांना असं वाटतं की मला ॲक्टर व्हायचं आहे पण त्याला विचारायला कुठेतरी सरकारी नोकरी किंवा असं काहीतरी करावं लागतं किंवा व्यवसाय करावा लागतो. पण मला असं वाटतं जे आवडतंय त्या क्षेत्रात जर का तुम्हाला करिअर करायची संधी मिळाली तर ती सोडू नका, ती ग्रॅब करा. तर खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.